खाऊन दाखवते आणि मी रिव्ह्यू देणार पप्पाने चिकन कसं बनवलं। हाय गाईज, नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज माझ्यासोबत पप्पा सुद्धा आहे ब्लॉगच्या स्टार्टिंग मध्येच, कारण की आज पुन्हा एकदा आम्ही बनवणार आहे नवीन रेसिपी जी पप्पा बनवणार। सो आज काय बनणार हे मला पण माहित नाही, म्हणजे मी आली तेव्हा हे लोक तयारी करत होते, फक्त मला चिकन दिसलं। सो पप्पा आज काय बनणार आहे? ग्रीन चिकन। ओ ग्रीन चिकन म्हणून पप्पा ते आज ग्रीन टी शर्ट घातलेलं आहे। हे काय खोबरे पप्पा? कांदा आणि खोबरं आणि बस अद्रक। कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट बनवून ठेवली होती पप्पाने, ती आता तेलामध्ये टाकली आहे। तेलात अजून काय टाकलेलं म्हणजे खडा मसाला? फक्त हिरव्या मिरची मध्ये बनवायची। ओके, म्हणजे याच्यामध्ये आपले घरातले मसाले नाही जाणार, फक्त हळद जाणार, फक्त हळद जाईल। आणि ही कसली पेस्ट आहे? हिरवी मिरची आणि अद्रक लसूण। अच्छा, यम यम यम। किती दिवसानंतर आम्ही आज ग्रीन चिकन खाणार आहे। किती मिनिटं ठेवले पप्पांनी मिक्स करून? 2-5 मिनिटं। ओके, आता जे मिक्स केल्यानंतर सगळं मसाला टाकल्यानंतर मीठ टाकायचं, थोडस हळद टाकायची, टोमॅटो प्युरी। आता टोमॅटोचं पूर्ण पेस्ट केलेली आहे। काहीच टोपामध्ये राहून नाही द्यायचं गाई, सगळं पुसून पुसून टाकायचं, एवढं वेस्ट होणार परत परत। किती? अर्धा किलो चिकन आहे मम्मी हे? इथे आम्ही आता अर्धा किलो चिकनचं बनवतोय। काय बोलतो पप्पा? मसाला मस्त शिजला की चिकन टाकायचं। मम्मी आवाज म्यूट करणं घालायचं। मसाला चांगला झाकून ठेवायचा, शिजू द्यायचा, त्याच्यानंतर मग चिकन टाकायचं। चिकनला काहीच नाही लावलेलं आहे ना? काहीच नाही। त्याला परत झाकून ठेवायचं। किती वेळ? थोडं म्हणजे बघायचं शिजलंय का असं। 15 मिनिटं? नंतर मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। अच्छा, जर तुम्हाला जर सुक्क घ्यायचं असेल तर सुक्क पण बनवू शकता ना पप्पा? 10 minutes later. द्यायचं इथे जा ना खाली, दिसत ना, भारी वाटते आता। यम 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 यम। शिजलं वाटतं थोडस ना? शिजतं याच्यातच शिजवायचं। तुम्ही हे कुकर मध्ये पण करू शकतात, कुकर पेक्षा असं जास्त टेस्ट येईल। गाईज बी टेस्ट गरम असेल नाही, चटकाने लागेल, काय घाबरते किती। चांगलंय। मीठ लागलं तर वरून टाकतो, अजून थोडस ठेवूया। साईड मध्ये मम्मी भात ठेवते, आता भात बनतोय साईडला, त्याच्यात पण पाणी टाकायचं चिकन मध्ये। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं गरम करून। पण याच्यात पण लवकरच होतंय ना, कुकर मध्ये होतं तसंच। त्याच्यात चव जास्त लागते कुकरला। ओके, आम्ही मोस्टली कुकर मध्ये चिकन वगैरे बनवतो, म्हणजे तसं त्याच्यात कसं पटकन होतं ते यार। पण हे आता याचं ना कसलं हिरवंवालं चिकन आहे ना, ते पप्पा बोलले की
याच्यात बनवून बघूया, पण त्यात पण साधारण तेवढाच टाइम लागतोय ना हो. पण याच्यामध्ये तरी चांगली येते, त्याला तरी चांगली येते, सगळं व्यवस्थित चमचमीत दिसतं. आता होईल तेव्हा दाखवते. A few moments later. हे बघा गाईज, आता आमचं चिकन तयार झालं. Oh my God! Wow! हाय हाय हाय, तोंडाला पाणी सुटेल. आता याला आम्ही खाऊन बघू, टेस्ट करू. नाही जेवायलाच बसूया. तर आता मी खाऊन दाखवते आणि मी रिव्ह्यू देणार पप्पाने चिकन कसं बनवलं. ओके, पप्पाला पण मार. हे बघा, आतून पूर्ण असं प्रॉपर शिजलेलं आहे. सी, तर भाऊ खावते पहिले. भाऊ मस्त शिजलेला आहे. आता ग्रेव्ही खाऊया. वाव, बहार, खूप भारी, टेस्टी टेस्टी टेस्टी, खूप छान बनलेलं आहे. सो आता मी जेवते आणि या व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला रेसिपीचे ब्लॉग्स कसे वाटतात किंवा माझे अजून इतर ब्लॉग तुम्ही बघितले असतीलच, नसतील बघितले तर जाऊन बघा. जोपर्यंत मला असं काही कंटेंट भेटत नाही किंवा मी बाहेर जात नाही तोपर्यंत सध्या माझे रेसिपीचेच ब्लॉग असतील. आता पुढे तर अजून इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे, ते तुम्हाला हळूहळू कळेल. ओके, तोपर्यंत बाय बाय, सी यू. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा पप्पाने जे चिकन बनवलं त्याची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही नक्की ट्राय करा. सो बाय.